नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तूळ राशीसाठी आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तूळ राशीचे डिसेंबरचे संपूर्ण राशी भविष्य सांगणार आहे. डिसेंबरमध्ये तूळ राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होतील, काय घडणार आहे आणि शेवटचा हा महिना तुम्हाला काय देऊन जाणार आहे. मित्रांनो, डिसेंबर महिना तुम्ही आयुष्यात नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला. नात्यामध्ये समतोल, पैशाचा समतोल, भावनांमध्ये समतोल आणि जीवनाच्या निर्णयांमध्ये सुद्धा समतोल. पण 2025 या वर्षाने तुमची खूप परीक्षा घेतली. कधी तुमच्यावर अन्याय झाला, कधी नात्यात तणाव आला, कधी पैशाची असुरक्षितता. पण आता डिसेंबर 2025 हा अंतिम महिना तुमच्यासाठी ब्रेक थ्रू घेऊन येणार आहे. हा महिना तुम्हाला स्थिरता, प्रेम, समृद्धी, आत्मविश्वास आणि मोठा जीवन बदल सगळंच काही देऊन जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या महिन्यात तूळ राशीच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहेत. करिअरमध्ये मोठी उंची प्राप्त होईल. तूळ राशीचे लोक नेहमी मेहनती आणि स्मार्ट वर्क दोन्ही करतात आणि डिसेंबर त्याचं बक्षीस देतो. या महिन्यात मोठ्या जबाबदाऱ्या, वरिष्ठांसोबत संबंध सुधारतील, तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल, प्रोजेक्ट तुमचे यशस्वी होतील, तुमच्या नेतृत्वाला संधी मिळेल. 12 ते 24 डिसेंबर हा सर्वोत्तम करिअर कालखंड तुमच्यासाठी असणार आहे. ज्यांनी नोकरी बदलायची विचार जे करत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ शुभ आहे. आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा होणार आहे. धनयोग तुमचा मजबूत आहे. पैसा येऊ लागेल, अनपेक्षित लाभ होतील, गुंतवणुकीचा फायदा होईल, घर खर्चावर सुद्धा नियंत्रण राहील, बँक बॅलन्स वाढेल. विशेष धनलाभ 20 ते 31 डिसेंबर दरम्यान होईल. या महिन्यात तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आणि तुम्हाला निश्चित वाटेल. प्रेम संबंधात रोमॅन्टिक टर्न येणार आहे. तूळ राशी प्रेमाची राशी आहे आणि डिसेंबर महिन्यात प्रेम उजळून निघतं. नात्यात गोडवा येतो, तणावांचा अंत होतो, पार्टनरकडून जास्त सपोर्ट मिळतो, एकत्र वेळ वाढेल. जर तुम्ही सिंगल असाल तर 18 ते 26 डिसेंबर या काळात एखादी आकर्षक व्यक्ती तुम्हाला भेटू शकते. नवं नातं सुरू होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शांतता आणि आनंद येईल. कुटुंबात मागील काही दिवसांपासून, महिन्यांपासून तणाव असेल तर तो आता दूर होणार आहे. घरात समाधान, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद, कुटुंबियांचे आनंदाचे प्रसंग येतील. एखादा छोटासा सेलिब्रेशन होईल. तुम्ही घरात शांततेचे वातावरण निर्माण कराल. बिझनेस करत असाल तर त्यांच्यासाठी प्रचंड वाढ आहे. तूळ राशीतील व्यावसायिकांसाठी हा महिना इतिहास घडवणारा आहे. मोठी डील होईल, नवीन ग्राहक येतील, पार्टनरशिपचे प्रस्ताव वाढतील, विक्रीत वाढ होईल, आर्थिक स्थिरता निर्माण होईल. 22 ते 31 डिसेंबर हा व्यवसायासाठी बंपर महिना आहे. आरोग्यात सकारात्मक बदल होतील. डिसेंबरमध्ये आरोग्य सुधारताना तुम्हाला दिसेल. तुमचे तणाव कमी होईल, झोप चांगली लागेल, मनाला शांतता मिळेल, शरीरात ऊर्जा वाढेल. फक्त कंबर, पोट आणि त्वचेची काळजी घ्यावी. एखादा मित्र बनणार आणि तो मोठा आधार तुम्हाला देईल. या महिन्यात एक मित्र तुम्हाला नोकरी संदर्भात आधार देईल किंवा व्यवसायाची कल्पना, आर्थिक मदत, भावनिक सपोर्ट असा मोठा आधार देऊ शकतो. हा मित्र तुमचे आयुष्य सुद्धा बदलू शकतो. प्रवासाचे उत्तम योग डिसेंबर महिन्यात आहे. डिसेंबर महिन्यात प्रवास होऊ शकतो. मग तो कुटुंबासोबत असेल, कामानिमित्त असेल, धार्मिक ठिकाणी असेल किंवा फक्त रिलॅक्सेशनसाठी असेल. 9 ते 18 डिसेंबर हा प्रवासासाठी शुभ काळ आहे. आध्यात्मिक वाढ होईल आणि मनशांतता तुम्हाला लागेल. तुम्ही स्वतःशी संवाद साधायला लागाल. मनातला गोंधळ कमी होईल. जुनी दुखणं, राग, चिडचिडपणा दूर होईल. ध्यान, प्रार्थना, मंत्रजप या गोष्टी तुमच्यासाठी प्रभावी ठरणार आहेत. हे आध्यात्मिक परिवर्तन तुम्हाला 2026 साठी पूर्ण तयार करेल. महिन्याच्या शेवटी क्लायमॅक्स असणार आहे. जीवन बदलणारा निर्णय होणार आहे. 26 ते 31 डिसेंबर हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. नोकरी बदल असेल किंवा घर किंवा मालमत्ता खरेदी असेल, गुंतवणूक असेल किंवा व्यवसायाचा विस्तार असेल, नात्यातील निर्णय असेल किंवा स्वतःसाठी जीवनाचा नवीन मार्ग निवडायचा असेल, हा निर्णय तुमच्या 2026 वर्षाला पूर्णपणे बदलून टाकेल. तूळ राशी, तुम्ही नेहमीच संतुलित राहण्याचा प्रयत्न करता. आता डिसेंबर तुम्हाला त्याचं बक्षीस देणार आहे. हा महिना स्थैर्य, धनलाभ, प्रेम, शांतता, ओळख आणि नवा मार्ग सगळेच देऊन जाणार आहे. नववर्ष सुरू होण्यापूर्वी हा महिना तुमच्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.